कुलस्वामिनी क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास रथसप्तमीच्या दिवशी केली जाणारी उपासना या संदर्भात माहिती सांगणार आहे। रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना हळद, कुंकू, तिळगुळ, अक्षता आणि लाल फूल याचा वापर केला जातो। अर्घ्य देताना ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र म्हटला जातो। त्यानंतर तुळशीचे पूजन केले जाते। तुळशीचे पूजन झाल्यानंतर घरामध्ये गणपतीचे पूजन, सूर्यनारायणांचे पूजन आणि सप्तधान्यांचे पूजन केले जाते। आता जर आपल्याला सूर्यनारायणाची प्रतिमा जर उपलब्ध असेल तर त्या प्रतिमेचे पूजन करायचे, किंवा जर रथावर बसलेल्या सूर्यनारायणांची मूर्ती आपल्याकडे असेल तर त्या मूर्तीचे पूजन करायचे, किंवा मूर्ती आणि फोटो आपल्याकडे जर नसेल तर आपण सूर्यनारायण रथात बसलेले आहेत अशा पद्धतीची एखादी रांगोळी रेखाटून घ्यायची आणि त्या रांगोळीचे पूजन करायचे आहे। हळद, कुंकू, अक्षता, लाल फूल, वस्त्रमाळ वाहून धूप दीप दाखवून त्या सूर्यनारायणांची पूजन करायचे। म्हणजे सर्वप्रथम गणपतीचे पूजन, त्यानंतर सूर्यनारायणांचे पूजन आणि त्यानंतर आता सप्तधान्यांचे पूजन। सप्तधान्यांमध्ये आपल्याला तांदूळ, गहू, ज्वारी, हरभऱ्याची, मुगाची आणि तुरीची डाळ आणि कापूस, तीळ, गूळ ठेवून त्या राशींचे पूजन करायचे। राशींचे पूजन करतानाही वरील सांगितल्याप्रमाणेच हळद, कुंकू, फूल, अक्षता आणि लाल फूल वाहिल्यानंतर वस्त्रमाळ घालून आपल्याला धूप दीप दाखवून त्यांचे पूजन करायचे। आता गणपतीचे, सूर्यनारायणांचे आणि सप्तधान्यांचे पूजन केल्यानंतर सूर्यनारायणाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला तिळगुळाची पोळी, करंजी, वळवटाची खीर आणि भाजी, वरण, भात या पद्धतीचा नैवेद्य तो असावा। आपल्या यथाशक्ती आपल्याला तो नैवेद्य दाखवून सूर्यनारायणांची उपासना करायची। यानंतर आणखीन एक प्राचीन प्रथा अशी आहे की तुळशीपाशी एका छोट्याशा सुगड्यामध्ये दूध ओतू घालण्याची प्राचीन परंपरा आहे। आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।